दोन्ही कैलास बोलतो क्या पांझरा नदीवर केटीवर बंधारा होण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आमदार बाबासाहेब शिवाजी भामरे यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे की मौजे न्यावत तालुका धुळे येथे न्यावत जापी शिरडाणे कुंडाणे निमखेडी नगाव बिलाडी दमाणे विश्वनाथ सुफट मोवाडी आणि सातरणे एवढ्या 12 ते 13 गावांच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी आहेत। आज या सगळ्या गावांमध्ये पाण्याची अतिशय टंचाई निर्माण झालेली आहे आणि या विहिरी पांझरा नदीच्या काठाला लागून असून तसंच या ठिकाणी जर कोल्हापूर टाईप बंधारा जर झाला तर शासन टंचाईवर जो वारंवार लाखो रुपये खर्च करतो दरवर्षी फेब्रुवारी मार्च आला का टंचाईसाठी विशेष आराखडा तयार करावा लागतो शासनाला, तर तो पैसासुद्धा कायमस्वरूपी शासनाचा वाचणार आहे। तसंच पिण्याच्या पाण्यासाठी ची समस्या सुटणार आहे कायमस्वरूपी। 12ही महिने जर बंधारा झाला केटीवर त्या ठिकाणी तर 12ही महिने पाणी राहणार आहे। तर तसंच दुसरा एक फायदा, दोघी काठाला लगत असलेली जी जमीन आहे त्या जमिनीला सुद्धा 700 ते 800 हेक्टरला कायमस्वरूपी पाण्याचा पुरवठा होणार आहे। यासाठी आज निवेदन देण्यासाठी सगळे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यामध्ये न्यावळचे प्रथम नागरिक जाधव सर, ग्रामपंचायत सदस्य राजू बापू, भारतीय जनता पार्टीचे सुनील पुराणी, रामभाऊ रोकडे, कैलास पाटील, प्रकाश वाघ, मनीष अमृतकर, अण्णा भाऊ पैलवान, तसंच ज्ञानेश्वर पैलवान असे सगळे तंटमुक्तीचे माझे अध्यक्ष पंडित दादा भाऊसाहेब, गणेश भाऊ चौधरी, परमेश्वर अण्णा अशी सगळी प्रतिष्ठित मंडळी बाबासाहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज जमलेले आहे। तरी बाबांना आमची एवढीच एक विनंती आहे की हा बाबांच्या कार्यालयामार्फत सर्वे झालेला आहे आणि या सर्वेनुसार बाबांनी हा कोल्हापुरी बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा हीच ग्रामस्थांतर्फे नम्र विनंती। धुळे तालुक्यातील प्रगतीशील गाव न्यावत येथे पांझरा नदीवर आई मरीमाता मंदिराजवळ जेटीवर बांधणीबाबत ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे। सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा अद्यापपर्यंत काम झालेलं नसल्यामुळे आज न्यावळातील ग्रामस्थ संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे यांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह भेटायला आलेत। न्यावळ गावाजवळच पांझरा नदी किनारी जवळपास 15 गावांच्या मध्ये त्यात नगाव आहे, दमाणे, बिलाडी, मोवाडी, पुरडांगरे अशा 15 गावांच्या पाणीपुरवठा योजना या मंदिराजवळ आहेत आणि तिथे जर बंधारा झाला तर विहिरींना 12 महिने पाणी राहील व या गावांना पिण्याचे पाणी मिळू शकेल, तसेच शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळेल ही ग्रामस्थांची व 15 गावांची मागणी आहे। हा प्रश्न संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे हे सोडवतीलच अशी आम्हाला आशा आहे। धन्यवाद। कृष्ण जाधव, न्यावळत तालुका, जिल्हा धुळे। आज माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री बाबासाहेब सुभाषजी भामरे यांना न्यावळत गावाला लागून असलेल्या पांझरा नदीमध्ये केटीवर धरण होण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आमचे न्यावळत गावातील सर्वपक्षीय लोक या ठिकाणी एकत्र येऊन बाबासाहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। गेल्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये या धरणाची मागणी लोकांनी केलेली होती, परंतु त्या 20 वर्षामध्ये हे धरण कोणत्याही प्रकारचं काम या धरणाचं सुरू झालेलं नाही आणि कोणी येतं आणि धरणची मागणी करतं। आज आमच्या येथील सर्वपक्षीय लोकांची मागणी अशी किंवा आमच्या न्यावळत गावामध्ये जवळजवळ आजूबाजूच्या 15 गावांचा पिण्याचा प्रश्न आहे आणि ते पाणी जर हे धरण झालं तर बॅकवॉटर
ने ह्या सर्व विहिरी जिवंत होणार आहेत. सदर योजना ह्या जापी, शिरडाणे, नंतर न्याहाळोत, कवठळ, तुमचं मोवाडी, सातारनं, विश्वनाथ, सुकवड, नगाव, धामानं, देवबानं, नावरा नावरी या एवढ्या गावाच्या जवळजवळ 15 गावांच्या विहिरी या ठिकाणी आहेत आणि ते एका जागेवर आहेत. धरण ज्या ठिकाणी आल्यानंतर या सर्व गावाचा प्रश्न पाण्याचा कायमस्वरूपी सुटणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये जर पाण्याची तीव्र पाणी टंचाई भासत असते आणि मग डिसेंबरपासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे तर पावसाळा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही परिस्थिती कायम असते. तर कृपया सिंचनाचा प्रश्न पण सुटेल आणि पिण्याच्या या वरील गावांचा 15 गावांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न सुटेल म्हणून माननीय बाबासाहेब यांना विनंती वजा आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि त्याच्यामध्ये या निवेदनामध्ये ती मागणी आहे.